Welcome student of 11th standard commerce KB Rohamare Junior College Kopargaon. Today we have learned bookkeeping and accountancy in this subject. Unit number first, Introduction to Bookkeeping and Accountancy, lecture number 10. My name is Professor Gaikwad KK. Let's start today's lecture. Student, previous lecture we have studied various important concepts. First is trading concern, second not for profit concern, third goodwill, fourth profit, and last number fifth loss. Today's lecture we have going to learn assets and liabilities. Types of assets. First is fixed assets or non-current assets. Second, current assets, and number 3, fictitious assets. Second is liabilities and types of liabilities. First is fixed liabilities, second is current liabilities, and number 3, contingent liabilities. First is assets. Any physical things or right own that has a monetary value is called as an asset. बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाच्या संदर्भामध्ये ज्या महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत की ज्या विषयामध्ये वारंवार येणार आहेत आणि ज्याचा प्रॉब्लेम सोडवताना आपल्याला उपयोग होणार आहे, अशा महत्त्वाच्या कन्सेप्टवरती आपण चर्चा करत आहोत आणि त्या कन्सेप्ट समजावून घेत आहोत, जेणेकरून प्रॉब्लेम सोडवताना आपल्याला त्या उपयोगीमध्ये येणार आहेत. म्हणून मागच्या तासाला आपण ट्रेडिंग कन्सर्न, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, गुडविल, प्रॉफिट आणि लॉस या कन्सेप्टवरती चर्चा केली. आज आपण असेट्स अँड लायबिलिटीज, त्याचबरोबर टाइप्स ऑफ असेट्स अँड टाइप्स ऑफ लायबिलिटीज आणि कॉन्टिंजंट लायबिलिटी यावरती चर्चा करणार आहोत. ज्यामध्ये आपण पहिलं पाहतोय असेट्स. मग या असेट्सच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती प्रोव्हाइड केली. A physical things or right on that has a monetary value is called as an assets. Assets means संपत्ती किंवा मालमत्ता. ही संपत्ती आणि मालमत्ता कशाच्या संदर्भामध्ये महत्त्वाची आहे, तर ती व्यवसायाची संपत्ती असली पाहिजे किंवा व्यवसायाची मालमत्ता असली पाहिजे. म्हणून आपल्याला सांगितलं एनी फिजिकल थिंग ऑर राईट ओन दॅट हॅज मॉनिटरी व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज अन असेट्स. म्हणजे मौद्रिक किंमत असलेली कोणत्याही प्रकारची भौतिक वस्तू म्हणजे संपत्ती किंवा मालमत्ता. ए फिजिकल थिंग म्हणजे भौतिक स्वरूपातील वस्तू ऑर राईट ऑन दॅट ॲज मॉनिटरी व्हॅल्यू, जिला मौद्रिक स्वरूपाची किंमत आहे किंवा आर्थिक स्वरूपाची किंमत आहे, पैशांची किंमत आहे, अशी प्रत्येक भौतिक वस्तू म्हणजे संपत्ती किंवा मालमत्ता. The ownership of the asset must be business unit. जसं मगाशी मी सांगितलं की मालमत्ता कशाच्या स्वरूपामध्ये असली पाहिजे, तर ती व्यवसायाच्या स्वरूपामध्ये किंवा व्यवसायाच्या संबंधी असली पाहिजे. हे वाक्य महत्त्वाचं आहे. म्हणून द ओनरशिप ऑफ द असेट्स मस्ट बी बिझनेस युनिट, म्हणजे मालमत्तेची मालकी ही व्यवसायाच्या संबंधीच असली पाहिजे. तर तिला आपण असेट्स किंवा संपत्ती असं म्हणणार आहोत. मग यामध्ये काही उदाहरणं आपल्याला सांगता येईल. लँड, गुडविल, पेटंट्स, कम्प्युटर. आता संपत्ती ह्या अनेक प्रकारच्या आहेत, परंतु आपल्याला ते समजावे म्हणून एक 3-4 उदाहरणं आपल्याला याच्यामध्ये दिलेली आहेत. जसं लँड म्हटलं आहे, लँड म्हणजे भूमी आहे, जमीन आहे. गुडविल याचा अर्थ ख्याती आहे. गुडविलच्या बाबतीमध्ये मागच्या तासाला आपण चर्चा केली, गुडविल इज अ असेट्स, पण कशी आहे ती इनटॅन्जिबल असत आहे. ही अदृश्य अशी संपत्ती आहे की जी व्यवसायामध्ये महत्त्वाची भूमिका तिची असते. जसं आपण ब्रँडच्या बाबतीमध्ये बोललो, ट्रेडमार्कच्या बाबतीमध्ये बोललो, की ती असेट्स आहे आणि ज्याचा व्यवसायाला फायदा होत असतो, ती आपली असेट्स असते किंवा संपत्ती असते. पेटंट्स आहे, हे पेटंटच्या माध्यमातून एखादी वस्तू आपण पेटंट करून ठेवतो, रजिस्टर करून ठेवतो आणि त्या वापराबद्दल आपल्याला ठराविक अमाऊंट्स मिळत असते, म्हणून ती पेटंट्स ही एक आपली संपत्ती आहे. कम्प्युटर्स याचा अर्थ यंत्र किंवा संयंत्र आपण म्हणूयात.
ही यंत्र ही देखील आपली असेट्स असते. म्हणून असेटची काही उदाहरणं या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. पण लक्षात एवढंच ठेवायचं आहे आपण की एनी फिजिकल थिंग ऑर राईट ओन दॅट हॅज ए मॉनिटरी व्हॅल्यूज कॉल्ड ॲज असेट्स. म्हणजे मौद्रिक किंमत असलेली कोणत्याही प्रकारची भौतिक वस्तू म्हणजे संपत्ती किंवा मालमत्ता. आणि ही मालमत्ता जी आहे तिची मालकी जी आहे ती व्यवसायाच्या संबंधितच असली पाहिजे. हे वाक्य या ठिकाणी महत्त्वाचं आहे जे तुम्ही लक्षात ठेवणार आहात. नेक्स्ट इज टाईप ऑफ असेट्स. म्हणजे संपत्तीचे प्रकार. आणि या संपत्तीच्या प्रकारामध्ये फर्स्ट आहे फिक्स्ड असेट्स. द असेट्स विच गिव लॉंग टर्म बेनिफिट टू द बिझनेस आर नोन ॲज फिक्स्ड असेट्स. आता बघा फिक्स्ड असेट्स आहे याचा अर्थ स्थिर संपत्ती आहे. स्थिर संपत्ती याच्या संदर्भामध्ये महत्त्वाचं जे लक्षात ठेवण्यासारखं आहे ते आहे लॉंग टर्म बेनिफिट. म्हणून द असेट्स विच गिव लॉंग टर्म बेनिफिट टू द बिझनेस आर नोन ॲज फिक्स्ड असेट्स. याचा अर्थ फिक्स्ड असेट्स ही अशी संपत्ती आहे की जी व्यवसायाला दीर्घकाळापर्यंत लाभ देत राहते. अशी संपत्ती व्यवसायाच्या दीर्घकालीन उपयोगासाठी खरेदी केलेली असते. म्हणजे आपण एखादी असेट्स परचेस करतो आणि तिचा जर फायदा आपल्याला दीर्घकाळापर्यंत होत असणार आहे तर अशी संपत्ती आपण फिक्स्ड असेट्स म्हणून ओळखतो. मग या फिक्स्ड असेट्सच्या संदर्भामध्ये काय लक्षात ठेवायचं की ती दीर्घकाळापर्यंत व्यवसायाला लाभ देत असते. यामध्ये आपल्याला काही उदाहरणं सांगता येतील. लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, गुडविल एक्सेट्रा. मग एखादी जमीन आहे, एखादी बिल्डिंग आहे म्हणजे इमारत आहे, प्लांट आहे, मशिनरी आहे. प्लांट याचा अर्थ ज्या ठिकाणी आपला कारखाना उभा आहे असा प्लांट असेल. मशिनरी असेल त्या कारखान्यामध्ये उत्पादन कार्य करणाऱ्या ज्या मशिनरी असतील. गुडविलच्या बाबतीमध्ये आपण बोललो की ख्याती आहे, नावलौकिक आहे, ज्याचा फायदा व्यवसायाला होत असतो. या सगळ्या लॉंग टर्म बेनिफिट प्राप्त करून देणाऱ्या संपत्ती आहे. एखादी जमीन आहे, जमिनीचा वापर आपण वर्षानुवर्ष करतो. एखादी इमारत असेल त्या इमारतीचा वापर आपण 20 वर्ष, 25 वर्ष, 50 वर्ष, अनेक वर्ष करतो आहे की ज्याचा बेनिफिट आपल्याला दीर्घकाळापर्यंत असणार आहे. प्लांट आहे ज्या ठिकाणी कारखाना उभा आहे. कारखान्याचे आपण पाहिलेलं आहे की कारखाना एखादा 100 वर्ष पण एका जागेवरती काम करतो. जे लॉंग टर्म बेनिफिट आहे. मशिनरी आहे, मशिनरीची साधारण लाईफ 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्षापर्यंत पण त्या मशिनरी चालू शकतात. म्हणजे या ज्या काही संपत्ती आहेत किंवा गुडविलच्या बाबतीमध्ये एखादे ब्रँड असतो. तो ब्रँड आपण कायम ऐकत असतो. वर्षानुवर्ष त्या वस्तूचा ब्रँड चालतो. त्याचं नावलौकिक जर चांगला असेल तर तो ब्रँड खूप वर्षांपर्यंत देखील चालू शकतो. म्हणून त्याचा बेनिफिट वर्षानुवर्ष मिळणार आहे. म्हणून या सगळ्या ज्या असेट्स आहेत त्या दीर्घकाळापर्यंत व्यवसायाला लाभ देतात. म्हणून त्यांना आपण फिक्स्ड असेट्स असं म्हणतो. पुढे म्हटलं आहे दीज असेट्स मे बी टॅन्जिबल ऑर इनटॅन्जिबल. या ज्या असेट्स आहेत या मूर्त असतील किंवा अमूर्त स्वरूपात देखील असणार आहेत. म्हणजे टॅन्जिबल असतील, सदृश्य असतील किंवा अदृश्य असतील. जशी गुडविल इनटॅन्जिबल आहे. बाकी सगळ्या इमारत, जमीन ह्या सगळ्या टॅन्जिबल आहेत. ज्यांना आपण स्पर्श करू शकतो अशा सगळ्या टॅन्जिबल असेट्स असतात. आणि ज्यांना आपण स्पर्श करू शकत नाही त्या सगळ्या इनटॅन्जिबल असेट्स असतात. म्हणून या ठिकाणी आपल्याला म्हटलं की दीज असेट्स मे बी टॅन्जिबल ऑर इनटॅन्जिबल. एक फिक्स्ड असेटच्या बाबतीमध्ये आपण लक्षात ठेवणार आहोत. Second is current assets. Assets which are held in the business for the opening year and can be converted into cash very easily are called as current assets. आता हा टाइप्स ऑफ असेट्स मधला सेकंड टाइप आहे करंट असेट्स. याला मराठीमध्ये आपण चल संपत्ती किंवा चालू संपत्ती असं देखील म्हणतो. यामध्ये आपल्याला महत्त्वाचं आहे की असेट्स विच आर हेल्ड इन द बिझनेस फॉर द ओपनिंग इयर अँड कॅन बी कन्वर्टेड इन टू कॅश व्हेरी इझिली आर कॉल्ड ॲज करंट असेट्स. मग आता इथे जो टर्म आहे, जो कालावधी आहे तो फार महत्त्वाचा आहे. फिक्स्डच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं की तो लॉंग टर्म आहे, म्हणजे दीर्घकाळापर्यंत लाभ देत राहणार आहे. यामध्ये आपल्याला माहिती दिली की ओपनिंग इयर म्हणजे विच असेट्स आर हेल्ड इन द बिझनेस फॉर द ओपनिंग इयर. याचा अर्थ हा साधारणतः अल्पावधीसाठी व्यवसायात राहणारी संपत्ती असं त्याला आपण म्हणणार आहोत. म्हणून अल्पावधीसाठी व्यवसायात राहणारी आणि महत्त्वाचं वाक्य बघा आणि कॅन बी कन्वर्टेड इन टू कॅश व्हेरी इझिली.
सहजतेने पैशात रूपांतर करता येणाऱ्या संपत्तीला आपण चलसंपत्ती असं म्हणायचं. म्हणजे कमी कालावधीसाठी व्यवसायात राहणारी आणि जी पैशांमध्ये सहज हस्तांतरित होते अशी संपत्ती म्हणजे करंट असेट्स किंवा चलसंपत्ती. हे ती पैशामध्ये आपल्याला सहज रूपांतर करता येऊ शकते. मग अशा कुठल्या असेट्स असतात बघा? डेटर्स, बिल्स रिसिवेबल, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक आणि स्टॉक. बघा आता डेटर्सच्या बाबतीमध्ये मागच्या आपण तासाला चर्चा केलेली आहे. डेटर्स याचा अर्थ ऋणको आहे, ज्याने व्यवसायाकडून उधारीवरती माल घेतलेला आहे आणि आता त्याला उधारीचे पैसे व्यवसायाला द्यायचे आहेत. मग तो ज्यावेळी देईल त्यावेळी ते कॅश असणार आहे. कॅश आपली असेट्स असते. बिल्स रिसिवेबल आहे, याला आपण प्राप्त विपत्र असं म्हणतो, की ज्यावेळी उधारीचा व्यवसाय होतो अशा उधारीच्या व्यवसायामध्ये बिल्स तयार केले जातात, ज्याला आपण बिल्स ऑफ एक्सचेंज असं म्हणतो. म्हणून ज्यावेळी बिलाचे पैसे आपल्याला मिळणार असतात तेव्हा त्याला आपण बिल्स रिसिवेबल म्हणतो आणि ज्यावेळी बिलाचे पैसे आपल्याला दुसऱ्याला द्यायचे असतात त्यावेळी आपण त्याला बिल्स पेबल म्हणतो. आता या ठिकाणी बिल्स रिसिवेबल आहे म्हणजे ते पैसे मिळणार आहे, बिलाचे पैसे मिळणार आहेत. मग पैसे मिळणार आहेत याचा अर्थ ती कॅश आहे, कॅश आपली असेट्स असते. कॅश इन हँड म्हणजे रोख रक्कम हातात असणे. कॅश ॲट बँक, बँकेमध्ये आपल्या अकाउंट्सवरती पैसे असणे. आणि स्टॉक याचा अर्थ जो शिल्लक माल आहे त्याला आपण स्टॉक असा शब्द म्हणतो. आता या ठिकाणी महत्त्वाचं काय आहे तर कॅन बी कन्वर्टेड इनटू कॅश व्हेरी इझिली. ही जी काही उदाहरणं आहे ही उदाहरणं आपल्याला कॅशमध्ये सहज कन्वर्ट करता येतात. म्हणून याचा कालावधी हा अल्प कालावधीसाठी आहे. म्हणून आपल्याला असं म्हटलं आहे की अल्प कालावधीसाठी व्यवसायात राहणारी आणि सहजतेने पैशात रूपांतर करता येणारी संपत्ती म्हणजे चलसंपत्ती म्हणजेच करंट असेट्स. म्हणून जो टर्म आहे दीर्घकाळ आणि अल्पकाळ हे दोन्हींच्या बाबतीमध्ये जर फरक तुमच्या लक्षात आला तर या दोन्ही असेट्स तुम्हाला सहज ओळखता येऊ शकतात. लास्ट नंबर 3, fictitious assets. These assets are not represented by tangible property. They are imaginary assets but do not have any realizable value. आता बघा हा टाइप्स ऑफ असेट्समधला तिसरा प्रकार आहे फिक्टिटियस असेट्स. आता याला आपण असेट्स का म्हणतो तर ती काल्पनिक असेट्स आहे म्हणून त्याला आपण असेट्स म्हणतो. म्हणजे हा दीज असेट्स आर नॉट रिप्रेझेंटेड बाय टॅन्जिबल प्रॉपर्टी म्हणजे टॅन्जिबल ही दृश्य स्वरूपात असणारी असेट्स नाही, ही काल्पनिक स्वरूपातली आहे. दे आर इमेजिनरी असेट्स. आता काल्पनिक स्वरूपातली आहे म्हणजे काय आहे तर ही संपत्ती दृश्य किंवा मालमत्तेच्या स्वरूपात आपल्याला दाखवता येत नाही. मग का दाखवता येत नाही तर ती काल्पनिक स्वरूपाची आहे. मग काल्पनिक स्वरूपाची आहे म्हणजे काय आहे तर त्यासाठी आपल्याला एक उदाहरण दिलं बघा. डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेन्सेस लाईक ॲडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 4 इयर. 4 वर्षांची जाहिरात केलेली आहे. आता डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेन्सेस जे आहेत किंवा डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हे मागच्या तासाला आपण पाहिलेलं आहे की हा महसुली स्वरूपाचाच खर्च असतो परंतु कालावधी कसा असतो तो शॉर्ट असतो. म्हणून डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेन्सेस लाईक ॲडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 4 इयर. अकाउंटन्सीच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की आपण अकाउंटन्सी प्रिपेअर करतो 12 महिन्यांसाठी म्हणजे एका वर्षासाठी, की जे सुरू होतं 1 एप्रिलला आणि संपतं 31 मार्चला. म्हणून 1 एप्रिल ते 31 मार्चच्या दरम्यान जेवढे ट्रान्झॅक्शन्स होतात तेवढेच आपण अकाउंटन्सीमध्ये रेकॉर्ड करतो, बाकीचे नेक्स्ट इयरमध्ये आपण रेकॉर्ड करतो. मग आता या ठिकाणी जर 4 वर्षांची जाहिरात केली असेल तर आपण एकत्रित 4 वर्षांचा जो एक्सपेन्सेस आहे तो एकत्रित दाखवू शकत नाही, कारण आपण फक्त 12 महिन्यांचेच ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करतो म्हणजे एका वर्षांचेच करतो. म्हणून जर 40,000 रुपये 4 वर्षांसाठी जर जाहिरातीवरती खर्च केले असतील तर साधारणतः एका वर्षासाठी 10,000 एवढेच खर्च होणार आहेत. म्हणून ज्यावेळी आपण अकाउंट ट्रीटमेंट करणार आहोत तर 40,000 आपण एक्सपेन्सेस दाखवू शकत नाही, कारण आपण अकाउंटन्सी हे फक्त एका वर्षांचा मेंटेन करतो. म्हणून त्या वर्षीचा 10,000 जो खर्च होणार आहे तेवढाच एक्सपेन्सेस म्हणून आपण दाखवणार आहोत. बाकी जे उरलेले 30,000 आहेत ते आपले प्रीपेड एक्सपेन्सेस असतात किंवा पेड इन ॲडव्हान्स असतात की जो आपण आगाऊ दिलेले आहेत. मग आगाऊ खर्च केलेला आहे याचा अर्थ ते आपले खर्च झाले असा आपण म्हणू शकत नाही, कारण एका वर्षांचाच खर्च आपण गृहीत धरलेला आहे, 3 वर्षांचा धरलेला
नाही. मग ते 3 वर्षांचे जे 30,000 आहेत त्या अजून खर्च झालेले नाहीत. मग ते खर्च झालेले नाहीत याचा अर्थ ती कॅश आहे आणि कॅश आपली असेट्स असते असं आपण इमॅजिन करतो. म्हणून अशा असेट्सला आपण इमेजिनरी असेट्स असं म्हणतो आणि इमेजिनरी असेट्स ही फिक्टिटियस असेट्स असते. म्हणून हेही महत्त्वाचा जो प्रकार आहे तुम्ही लक्षात ठेवायचा आहे आणि तो महत्त्वाचा आहे. नेक्स्ट इज liabilities. Amount payable by the business to other is known as liability. It is a debt or amount due from the business to other for the benefit received by the business unit. आता बघा, लायबिलिटीज म्हणजे देयता किंवा जबाबदारी. मग आता देयता आणि जबाबदारी म्हणजे काय आहे, तर यामध्ये महत्त्वाचं काय आहे, तर अमाऊंट पेबल बाय द बिझनेस टू अदर इज नोन ॲज लायबिलिटी. याचा अर्थ व्यवसायाला इतरांना द्यावी लागणारी जी रक्कम असते त्या रकमेला आपण लायबिलिटीज असं म्हणतो किंवा देयता म्हणतो किंवा सोप्या भाषेत जबाबदारी म्हणतो. ही जबाबदारी का आहे, तर इट इज अ डेप्ट ऑर अमाऊंट ड्यू फ्रॉम द बिझनेस टू अदर फॉर द बेनिफिट रिसिव्ड बाय द बिझनेस युनिट. ही एक प्रकारची डेप्ट आहे. डेप्ट आहे याचा अर्थ ते कर्ज आहे किंवा व्यवसायाचे इतरांकडून प्राप्त केलेल्या लाभाच्या मोबदल्यात त्यांना देण्यात येणारी रक्कम आहे. म्हणजे थोडक्यात ते एक प्रकारचं कर्ज आहे. ते कर्ज व्यवसाय संस्था घेते. आता ते कर्ज पुन्हा व्यवसायाला द्यायचं आहे. मग व्यवसायाला कर्ज द्यायचं आहे, व्यवसायाने ते कर्ज फेडायचं आहे, कर्जाची रक्कम द्यायची आहे किंवा देण्याची जबाबदारी आहे असं या ठिकाणी आपण म्हणायचं आहे. म्हणून ज्यावेळी आपण कर्ज घेतो किंवा व्यवसाय कर्ज घेत असेल तर ते कर्ज पुन्हा द्यावं लागतं, कारण कर्जाची कन्सेप्ट तशीच असते की कर्ज घेतल्यानंतर आपल्याला ते व्याजासहित परत करावं लागतं. म्हणजे ते कर्ज परत करण्याची जबाबदारी असते. म्हणून इथे म्हटलं इट इज अ डेप्ट ऑर अमाऊंट ड्यू फ्रॉम द बिझनेस टू अदर फॉर द बेनिफिट रिसिव्ड बाय द बिझनेस युनिट. म्हणून व्यवसायाने घेतलेलं कर्ज पुन्हा देणं किंवा देण्याची असणारी जबाबदारी म्हणजेच लायबिलिटीज आहे. मग या लायबिलिटीजचे आपल्याला प्रकार पाहायचे आहेत साधारण. मग यामध्ये आपल्याला काही उदाहरणं सांगता येतील. लोन टेकन, क्रेडिटर, बँक ओव्हरड्राफ्ट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस एक्सेट्रा. म्हणून लायबिलिटीजच्या बाबतीमध्ये बघा, लोन टेकन म्हटले म्हणजे कर्ज जर घेतलं असेल तर. क्रेडिटर्स ही कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे. क्रेडिटर्स मीन्स धनको, म्हणजेच ज्याला आपल्याला उधारीचे पैसे द्यायचे आहेत असा व्यक्ती म्हणजे आपला क्रेडिटर्स असतो. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे बँक अधिविकर्ष सवलत. याचा अर्थ आपल्या खात्यावर शिल्लक असलेल्या रकमेपेक्षा बँक जास्त पैसे काढण्याची मुभा देते. ही फक्त करंट अकाउंट होल्डरला दिली जाणारी सुविधा आहे की जे एक प्रकारचं कर्ज आहे. बँक त्यावरती व्याज आकारत असते. म्हणून बँक ओव्हरड्राफ्ट ही एक लायबिलिटीज आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग याचा अर्थ खर्च झालेला आहे तो अद्याप दिलेला नाही. म्हणून आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे, खर्च झाला दिला नाही म्हणजे द्यायचाच नाही असा अर्थ नाही, देण्याची जबाबदारी आहे. म्हणून आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ही एक लायबिलिटीज आहे. तर ही लायबिलिटीज कन्सेप्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ते तुम्ही लक्षात ठेवणार आहात. मग या लायबिलिटीजच्या बाबतीमध्ये आपल्याला पुन्हा आता पाहायचं आहे टाईप्स ऑफ लायबिलिटीज, ज्यामध्ये महत्त्वाचे 2 प्रकार आहेत, फिक्स्ड लायबिलिटीज अँड करंट लायबिलिटीज. त्यामध्ये फर्स्ट, फिक्स्ड लायबिलिटीज. वन ऑफ द मेजर सोर्स ऑफ फंड्स in the business is fixed liabilities. It may be in form of capital, secured loans, long-term loans from banks and from financial institution etc. आता लायबिलिटीज म्हणजे एक प्रकारचं कर्ज आहे जी फेडण्याची जबाबदारी असते, इथपर्यंत आपल्याला माहिती आहे. मग आता या लायबिलिटीजचे पुन्हा प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे फिक्स्ड लायबिलिटीज म्हणजेच स्थिर देयता. मी यामध्ये सांगितलं वन ऑफ द मेजर सोर्स ऑफ फंड्स इन द बिझनेस इज फिक्स्ड लायबिलिटी. याचा अर्थ स्थिर देयता ही व्यवसाय निधीचा एक मुख्य स्रोत आहे. हा मुख्य स्रोत कशाच्या माध्यमातून आहे? इट मे बी इन द फॉर्म ऑफ कॅपिटल, म्हणजे व्यवसाय संस्थेला आवश्यक असणारं जे भांडवल आहे ते फिक्स्ड लायबिलिटीजमध्ये येतं. सिक्युअर्ड लोन याचा अर्थ सुरक्षित कर्ज. लॉंग टर्म लोन्स कशाच्या संदर्भामध्ये? बँक्स
अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. हे दीर्घ मुदतीचे कर्ज आपण घेतले असेल, बँकेकडून घेतलं असेल किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशनकडून घेतले असतील, हे कर्ज आहेत, हे मुख्य स्रोत आहे व्यवसायामध्ये लायबिलिटीज देण्याचे. याच्यामध्ये कॅपिटल, सिक्युअर्ड लोन आणि लोन फ्रॉम बँक ऑर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. म्हणून हे एक आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. फिक्स्ड लायबिलिटीजच्या बाबतीत ही दीर्घ मुदतीची कर्ज आहेत, हे वाक्य मात्र लक्षात ठेवा. सेकंड इज करंट लायबिलिटीज. शॉर्ट टर्म लायबिलिटीज पेबल विदिन a 1 year are called current liability. Current liabilities arise in the regular current operation of the business. These liabilities are not normally secured. बघा, आता फिक्स्ड लायबिलिटीज आणि करंट लायबिलिटीजमध्ये महत्त्वाचा जो फरक आहे तो इथे आपल्याला सांगता येईल की दीर्घ मुदतीसाठी जे कर्ज घेतले जातात त्याला आपण फिक्स्ड लायबिलिटीज म्हणतोय. इथं आता आपल्याला सांगितलं की शॉर्ट टर्म लायबिलिटीज आहे. याचा अर्थ हे शॉर्ट टर्म म्हणजे किती सांगितलं आपल्याला, विदिन 1 year, हे एका वर्षाच्या आतमध्ये द्यावे लागणारे जे कर्ज आहेत त्याला आपण करंट लायबिलिटीज म्हणतो. म्हणून हा जो कालावधी आहे हा कालावधी मुख्य फरकाचं कारण आहे की फिक्स्ड लायबिलिटीजमध्ये दीर्घ मुदतीचे कर्ज घेतले जातात, तर करंट लायबिलिटीजमध्ये अल्पावधीसाठी कर्ज घेतले जातात विदिन 1 year, म्हणजे एका वर्षाच्या आत आपल्याला ही कर्ज द्यावी लागतात. त्याला आपण करंट लायबिलिटीज किंवा चल देयता किंवा चालू देयता असंही म्हणतो. मग पुढे आपल्याला म्हटलंय करंट लायबिलिटीज अराइज इन द रेग्युलर करंट ऑपरेशन ऑफ द बिझनेस. दीज लायबिलिटीज आर नॉट नॉर्मली सिक्युअर्ड. म्हणजे ज्या करंट लायबिलिटीज आहेत किंवा चल देयता आहेत, अशा देयता व्यवसायात नियमित घडणाऱ्या घडामोडींमुळे उद्भवतात आणि साधारणतः अशा ज्या देयता असतात त्या सुरक्षित नसतात. म्हणजे these liabilities are not normally secured. हे चलसंपत्ती ह्या सुरक्षित असत नाहीत. मग अशा कुठल्या लायबिलिटीज आहेत तर त्यामध्ये महत्त्वाचं आहे क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल. आता क्रेडिटर्स ही संकल्पना आपण मागे पाहिलेली आहे, कन्सेप्ट पाहिलेली आहे. क्रेडिटर्स याचा अर्थ काय आहे तर धनको आहे. म्हणजे ज्या व्यक्तीकडून आपण कर्ज घेतलेलं असेल अशा व्यक्तीला आपल्याला कर्जाची रक्कम परत करायची असते, म्हणजेच तो आपला क्रेडिटर्स असतो की ज्याला आपण उधारीचे पैसे द्यायचे आहेत. बिल्स पेबल, बिलाच्या बाबतीमध्ये मागे बोललो आपण की बिल्स पेबल याचा अर्थ उधारीवरती ज्यावेळी व्यवहार केला जातो त्यावेळी बिल तयार केलं जातं की ज्याला आपण बिल्स ऑफ एक्सचेंज असं म्हणतो. मग बिलाचे पैसे मिळणार असेल तर बिल्स रिसिवेबल असतात आणि बिलाचे पैसे जर द्यायचे असतील तर ते बिल्स पेबल असतात. मग या ठिकाणी काय आहेत, बिल्स पेबल आहे म्हणजे आपल्याला समोरच्या व्यक्तीला पैसे द्यायचे आहेत. म्हणून बिल्स पेबल ही आपली लायबिलिटीज आहे, पण कशी आहे, करंट लायबिलिटी आहे, शॉर्ट टर्म लायबिलिटीज आहे. हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट इज कॉन्टिंजंट लायबिलिटी. A liability which may arise in future depend on happening or non-happening of certain event is called as contingent liability. As it is not perfect liability, it does not affect of the financial position of the business and therefore it is not shown on the liability side of the balance sheet, but it is shown by way of footnote to balance sheet simply as information. आता contingent liability हा लायबिलिटीजचा प्रकार आहे, परंतु तो संभाव्यतेवर आधारित आहे किंवा आकस्मिकतेवर आधारित आहे. मग आता हा लायबिलिटी आहे, पण कशी आहे, A liability which may arise in future depend on happening or non-happening of certain event is called as contingent liability. याचा अर्थ ज्या देयता भविष्यात घडणाऱ्या किंवा न घडणाऱ्या घटनातून निर्माण होत असतात त्यांना आपण संभाव्य किंवा आकस्मिक देयता म्हणजेच कॉन्टिंजंट लायबिलिटीज असं म्हणतो. म्हणजे भविष्यकाळात काय घटना घडणार आहे त्यावरती या अवलंबून असतात. As it is not perfect liability, it is does not affect of the financial position. या परफेक्ट लायबिलिटीज नाहीत, म्हणजे या मूळतः लायबिलिटीजच नाही आहेत, परंतु त्या लायबिलिटीच्या संदर्भामध्ये आपण बॅलन्स शीटमध्ये ते मेन्शन करत नाही, फक्त ते शो करतो, म्हणजे दाखवतो फक्त आपण की या लायबिलिटीज आहे. कारण या संभाव्यतेवर आधारित आहे, त्याला आपण लगेच म्हणू शकत नाही की ते लायबिलिटी आहेच म्हणून इट इज नॉट परफेक्ट लायबिलिटीज.
डज नॉट अफेक्ट द फायनान्शियल पोझिशन, म्हणजे ह्या ज्या लायबिलिटीज आहे यांचा आर्थिक व्यवस्थेवर काहीही परिणाम होत नाही. It is not shown on the liability side of the balance sheet, but it is shown by way to footnote to balance sheet simply as information. मग आता बघा की या बॅलन्स शीटमध्ये आपण लायबिलिटीज दाखवत नाही. मग बॅलन्स शीट म्हणजे काय आहे, तर मराठीमध्ये आपण त्याला ताळेबंद असा शब्द वापरतो. आपण अकाउंटिंग ट्रीटमेंट का करतो, टू फाइंड आउट नेट प्रॉफिट अँड नेट लॉस ऑफ द बिझनेस, म्हणजे व्यवसायाचा नफा किती आहे आणि तोटा किती आहे हे शोधण्यासाठी आपण फायनल अकाउंट तयार करतो. मग फायनल अकाउंट तयार करत असताना आपण ट्रेडिंग अकाउंट तयार करतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो आणि बॅलन्स शीट तयार करतो. म्हणून या बॅलन्स शीटमध्ये दोन बाजू असतात, असेट्स साईड अँड लायबिलिटीज साईड्स. म्हणून लायबिलिटीज साईडला सगळ्या लायबिलिटीज दाखवावे लागतात. आता या ठिकाणी ही कॉन्टिंजंट लायबिलिटी आहे, याचा अर्थ हा लायबिलिटीजचा प्रकार आहे. परंतु इथं काय म्हटलेलं आहे की इट इज नॉट शो ऑन द लायबिलिटी साईड ऑफ द बॅलन्स शीट. ही कॉन्टिंजंट लायबिलिटी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दाखवायची नाही. बट इट इज शो बाय वे टू फुट नोट टू बॅलन्स शीट सिम्पली ॲज इन्फॉर्मेशन. फक्त बॅलन्स शीटची पूर्ण टोटल झाल्यानंतर खालच्या बाजूला फक्त एक नोट लिहायची आहे कॉन्टिंजंट लायबिलिटी म्हणून. कशासाठी, ॲज इन्फॉर्मेशन. फक्त माहितीसाठी आपल्याला द्यायचं आहे की ही कॉन्टिंजंट लायबिलिटी आहे किंवा संभाव्यतेची देयता आहे. मग साधारणतः ही काय असते, तर त्यासाठी आपण एक उदाहरण पाहूयात. इट वर्कर मेक्स ए क्लेम फॉर कॉम्पेन्सेशन ऑफ ₹5,000 अगेन्स्ट द बिझनेस अँड द डिसिजन इज पेंडिंग इन द कोर्ट. इट मे बी फ्युचर रिलायबिलिटी फॉर बिझनेस ऑन हॅपनिंग दॅट इज कोर्ट वर्डिक्ट. तर बघा की कंपनी कायदा 1956 अंतर्गत कामगारांच्या संदर्भामध्ये विविध कायदे केलेले आहेत. त्या कायद्याच्या अंतर्गत एखाद्या कामगाराला जर काम करताना काही इजा होत असेल तर त्याला नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणून या उदाहरणामध्ये असंच काही झालेलं आहे की एखाद्या कामगाराने जर व्यवसाय संस्थेवरती जर क्लेम केला असेल कॉम्पेन्सेशनच्या संदर्भामध्ये, म्हणजे एखाद्या कामगाराने नुकसान भरपाई म्हणून जर ₹5,000 व्यवसाय संस्थेला मागणी केली असेल आणि ती केस जर कोर्टामध्ये गेलेली असेल, तर जोपर्यंत कोर्ट निर्णय देत नाही तोपर्यंत ते ₹5,000 व्यवसाय संस्था कामगाराला देणार नाही. मग आता ते ₹5,000 द्यायची जबाबदारी व्यवसायाची आहे. मग ती देयता आहे, जबाबदारी याचा अर्थ देयता आहे, लायबिलिटीज आहे. परंतु ती कधी देयता होणार आहे की ज्यावेळी कोर्ट निर्णय देईल त्यावेळी. आता कोर्टाच्या बाबतीमध्ये माहीत आहे की कोर्टात केस गेल्यानंतर लगेच निर्णय लागतो आहे का, तर नाही. त्याला जे काही हिअरिंग आहेत, दोन्ही बाजू पाहून कुणाची बाजू खरी आहे कुणाची खोटी आहे या बाबतीमध्ये वेळ लागणार आहे. म्हणून जोपर्यंत कोर्टाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत ते ₹5,000 व्यवसाय संस्था त्या कामगाराला देणार नाही. म्हणून 5,000 देण्याची जबाबदारी आहे, परंतु कधी, निर्णय लागल्यावरती. अजून लागला आहे का, नाही. म्हणजे संभाव्यता काही पण होऊ शकेल. व्यवसायाच्या बाजूने लागला तर व्यवसायाला ₹5,000 देण्याची गरज नाही आणि व्यवसायाच्या विरोधात जर निर्णय लागला तर मात्र व्यवसायाला ₹5,000 देणं आहे, देयता आहे, म्हणजे देण्याची जबाबदारी आहे, लायबिलिटीज आहे. सध्या तरी ती देण्याची गरज नाही कारण निर्णय लागलेला नाही, जे संभाव्यतेवरती आधारित आहे. अशी लायबिलिटीज म्हणजे कॉन्टिंजंट लायबिलिटीज. ठीक आहे. मग आजच्या तासामध्ये आपण असेट्स म्हणजे काय आणि असेट्सचे प्रकार, त्यामध्ये 3 प्रकार आपण पाहिले. फिक्स्ड असेट्स याचा अर्थ स्थिर संपत्ती, करंट असेट्स याचा अर्थ चल संपत्ती आणि फिक्टिटिव्ह असेट्स याचा अर्थ काल्पनिक संपत्ती. त्यानंतर लायबिलिटीज पाहिलं. लायबिलिटीज म्हणजे देयता आहे. लायबिलिटीजचे 2 प्रकार पाहिले आपण. फिक्स्ड लायबिलिटीज म्हणजे स्थिर देयता आणि करंट लायबिलिटीज म्हणजे चल देयता. आणि सेपरेट जी कन्सेप्ट आहे कॉन्टिंजंट लायबिलिटी, जी संभाव्यतेवर आधारित असते किंवा त्याला आपण संभाव्य देयता असं म्हणतो, त्यावर देखील आपण चर्चा केलेली आहे. आजचं लेक्चर आपल्याला समजलं असेल. जर लेक्चरबाबत काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, मी ते सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करेल. दिलेला अभ्यास घरी वेळेवर करत जा. जो व्हिडिओ आहे तो पुन्हा पुन्हा बघा आणि त्यातल्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट व्यवस्थित आपल्या वहीमध्ये नोंद करा, त्याचा अर्थ नोंद करा, उदाहरणं नोंद करा, जेणेकरून परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला त्याचा फायदा होईल किंवा प्रॉब्लेम सोडवताना आपल्याला या कन्सेप्ट वारंवार येणार आहे त्याचा देखील तिथे आपल्याला फायदा होणार आहे. म्हणून नोट्स तयार करा आणि त्याचा अभ्यास करा. धन्यवाद.